नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपरखैराणे येथील प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून अटक केली आहे. दरम्यान गेल्या 1.5 वर्षापासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीसोबत बंबल ॲपद्वारे व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले. त्यानंतर फिर्यादीकडून 33,37,000 रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं समजताच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलीससोबत संपर्क साधला आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादूनमधून अटक केली आहे. तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले आहे. आमच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक पुरुष फिर्यादी आलेले होते. साधारणतः वय त्यांचं 54 वर्षे आहे. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की बंबल नावाचं एक डेटिंग ॲप आहे आणि त्या डेटिंग ॲपवरती 1.5 वर्षापूर्वी साधारणतः मार्च 2023मध्ये त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्या महिलेनं प्रेमाचं नाटक करून मग त्यांचे आईवडील आजारी आहेत किंवा काही सौंदर्य प्रसाधनं घ्यायची आहेत या कारणासाठी या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून साधारणतः 33 लाख रुपयाची त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे. आणि त्यानंतर त्याला संशय आला की ती मुलगी ही काय तर त्याच्यासोबत छल करते किंवा त्याला फसवते, म्हणून त्यानं आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली. आम्ही त्यामध्ये CR नंबर 104 दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली. या इन्व्हेस्टिगेशन आमच्यामध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं बंबल नावाचं एक डेटिंग ॲप वापरलेलं आहे. तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादीसोबत चॅटिंग करत होती. त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे. आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे, परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे. परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निदर्शनास आल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल आयडेंटिटी आहे ती लपवण्यासाठी तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता. आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निदर्शनास आले की तो डेहराडूनमध्ये आहे. तेथे आमची टीम पाठवली. त्या ठिकाणी आम्ही 2 दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडूनमधून अरेस्ट केलेलं आहे. त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना. त्याचं वय साधारणतः 24 वर्ष होतं. तो इंजिनिअरिंग झालेला आहे. त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेलं आहे. त्याला टेक्निकली नॉलेज चांगलं आहे. मूळचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणारा आहे, परंतु तो त्याच्या मैत्रिणींसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये तो राहत होता. आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वोल्क्सवॅगन गाडी तिथल्या शोरूममधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती. ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत 4 मोबाईल फोन्सही मिळालेले होते. एक मॅकबुकसुद्धा मिळालेलं होतं. एक हार्ड डिस्क मिळालेली आहे. काही पासबुक्स वगैरे मिळालेले आहेत. आणि त्याच्यातून आमच्या निदर्शनास आलं की यानं असंच अजून काही लोकांना फसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी अरेस्ट करून माननीय न्यायालयापुढे हजर केलं आणि त्याला 5 दिवस पोलीस कस्टडी घेतली होती. त्या दरम्यान चांगला तपास झालेला आहे. आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळालेला आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे. मार्च 2023 ते जुलै 2024 असं 14 ते 15 महिने किंवा 1.5 वर्ष हे प्रेम प्रकरण सुरू होतं. आपल्या फिर्यादीला तो असं भासवत होता की तो मुलगीच आहे. त्यामुळं तिचे फोटो पाठवणं एकसारखेच, म्हणजे एकाच मुलीचे तो फोटो नेहमी पाठवत असायचा. आणि त्यामुळे या फिर्यादीची खात्री पटली की कधी दवाखान्यातले फोटोग्राफ्स पाठवायचा, कधी सौंदर्य प्रसाधनांचे फोटोग्राफ्स पाठवायचा, मला हे खरेदी करायचं आहे किंवा दवाखान्यामध्ये माझे आई वडील आजारी आहेत त्यासाठी पैसे पाहिजेत. आणि अशा पद्धतीने 1.5 वर्ष त्यांचे प्रेमसंबंध चालू होते. नागरिकांना सांगायचं आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करू नये. त्यानं जर तुम्हाला कुठलं भय घातलं किंवा फिअर निर्माण केली, पोलीस बोलतोय किंवा काही आमिष दाखवलं, इन्व्हेस्टमेंटचं असेल, कुपनचं असेल, तर त्याला बळी पडू नये. त्याला तुरंत ब्लॉक करून टाकावं. कुठल्याही प्रकारचं अननोन ॲप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू नये आणि कुणालाही OTP शेअर करू नये. या 4-5 टिप्स जर आपण बाळगल्या
तर आपल्या बाबतीत सायबर क्राईम कधीच होणार नाही.